माझ्या महाराष्ट्रातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार. जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेलो आहे. उद्या 1 मे म्हणजे आपला महाराष्ट्र दिन, त्याचबरोबरीने कामगार दिन. महाराष्ट्र दिन म्हटल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा आठवणं स्वाभाविक आहे. मुंबई महाराष्ट्राला आपण मिळवून घेतल्यानंतर 61 वर्षे उद्या पूर्ण होत आहेत. हा म्हणता हा काळ निघून गेला. पहिल्या प्रथम मी त्या सर्व वीरांना, ज्यांनी बलिदान देऊन, रक्त सांडून, लढ्यामध्ये भाग घेऊन, हाल अपेष्टा सोसून, त्याग करून मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली, त्या सर्व वीरांना नम्रपणे अभिवादन करतोय. कामगार दिन आहे. कामगार दिनाच्या सुद्धा सर्व माझ्या कामगार बांधवांना आणि भगिनींना शुभेच्छा देतोय. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन दोन्ही एका दिवशी, आणि त्याचं महत्त्व म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या त्या लढ्यामध्ये गिरणी कामगार उतरला होता, तमाम कामगार वर्ग उतरला होता, संपूर्ण मराठी माता भगिनी बांधव उतरले होते. त्यांनी जर का तो लढा दिला नसता तर मुंबई महाराष्ट्राला मिळाली नसती. आणि म्हणून शेतकरी आणि कामगार ह्या दोघांचंही अत्यंत मोलाचं योगदान आपल्या या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आठवून, त्यांचं स्मरण करून त्या सर्वांना मानाचा मुजरा करणं हे आपलं कर्तव्य आहे. गेल्याही वर्षीचा 1 मे म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याला 60 वर्ष झाली. यावर्षी 61 वर्षे झाली. दोन्ही महाराष्ट्राचे आपले हे दिवस आपल्याला, गेल्या वर्षी तर लॉकडाऊनच होता आणि याही वर्षी तसा काही फारसा फरक नाही आहे. हे काय आपल्या मागे दुष्टचक्र लागले काय कळत नाही आहे. आज मला आठवतोय तो 2010चा, ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राला 50 वर्षे झाली होती, तो सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्र दिन. आपल्यापैकी अनेक जण आले असतील. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला लाखो लोक जमली होती. स्वतः शिवसेना प्रमुख होते, आपले बाबासाहेब पुरंदरे होते, संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय होतं, आणि लता दिदींनी ती पुन्हा एकदा आठवण जागवली होती. बहु असो तो सुंदर, जे गीत त्यांनी त्यावेळेला जवाहरलालजींच्या समोर गायलं होतं, त्यांनी त्या आठवणी पुन्हा जाग्या करून दिल्या. आणि तो सुवर्ण महोत्सव, तो सुवर्ण क्षण आज सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहे. ठीक आहे, हाही काळ जाईल आणि पुन्हा एकदा तो सुवर्ण दिन आपण त्याच सोन्याच्या झळाळीने साजरा करू शकू, नव्हे तो करूच, हा मला आत्मविश्वास आहे. साधारणतः आता आपण लॉकडाऊन सदृश्य निर्बंध घालून गेले काही दिवस, मी काही दिवस मोजत बसलेलो नाही आहे, पण झालेले आहेत. लॉकडाऊनसारखं तुम्ही बंधनं आम्हाला टाकली, मग नेमकं झालं काय, केलं काय? कालच आपल्या माननीय उच्च न्यायालयाने आपल्या ॲडव्होकेट जनरल साहेबांना विचारलेलं आहे की जी काही बंधनं आज लावलेली आहेत त्याहीपेक्षा अधिक कडक, म्हणजे जसं गेल्या वर्षी लावला होता तसा कडक लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता आहे का, हे तुम्ही सरकारला विचारा. मी आपल्याला विचारतोय. मला विचाराल तर मला असं वाटतं याच्याहून काही कडक करण्याची आवश्यकता जरी वाटत असली तरी तशी वेळ येणार नाही. कारण तेवढ्या समजुतीने माझ्या महाराष्ट्रातील माता भगिनी आणि तमाम बांधव हे वागत आहेत, समजूतदारपणा दाखवत आहेत, हिंमत दाखवत आहेत, जिद्द दाखवत आहेत, संयम पाळत आहेत. आणि मग नेमक्या ह्या बंधनाचा आपल्याला काय उपयोग झाला? रुग्णसंख्या ओसरली का? ओसरली नाही. पण जी एक शक्यता वर्तवली जात होती की जसं आपण निर्बंध लावण्याच्या आधी ज्या पटीने आणि वेगाने रुग्णवाढ होत होती, ती रुग्णवाढ तशीच होत राहिली असती तर आजच्या दिवशी साधारणतः 9 ते 10 लाख रुग्ण हे आपल्या राज्यात, ज्याला ॲक्टिव्ह पेशंट, ॲक्टिव्ह रुग्ण ज्याला म्हणतो, ते असते. आपण जो संयम दाखवला, मी आपल्याला काही बंधनं घातली, अक्षरशः त्या दिवशी मलाही आपल्याला सांगणं जड जात होतं
पण करू काय? मी बोललो आणि आपण माझं ऐकलं तसं नेहमीच आपण ऐकता, आणि त्याच्यामुळे जी एक शक्यता होती 9.5-10 लाख ॲक्टिव्ह पेशंट आज आपल्या महाराष्ट्रात असू शकले असते, ती रुग्णवाढ, ती रुग्णसंख्या साधारणतः आपण आज 6-6.5 लाखापर्यंत स्थिरावून ठेवलेली आहे. अजूनही रुग्णवाढ उतारायला लागलेली नाही आहे, पण वाढ होत होती ती मात्र आपण थांबवलेली आहे, एक स्थिरावलेली आहे. तसं पाहिलं तर आज संपूर्ण देश करोनाच्या खतखत्या ज्वालामुखीच्या तोंडावरती आहे. आजच आपण ज्या पद्धतीने संयम दाखवतो आहोत, तो जर का दाखवला नसता तर आज महाराष्ट्राची अवस्था काय झाली असती ती कल्पनाही नको आणि विचारही नको. अजूनही काही काळ आपल्याला ही बंधनं पाळण्याची आवश्यकता आहे. मला माहिती आहे की ही बंधनं पाळणं, लावणं सोपं आहे, पण पाळणं फार अवघड आहे. मी गेल्याही वेळेला म्हटलं होतं की नाईलाजाने आपली रोजी ही मंदावेल, पण मी रोटी थांबू देणार नाही. दुसरा एक प्रश्न असा येतो की काही जणांना असं वाटतं की इतरांनी काय काय केले त्याच्याप्रमाणे आपण केलं पाहिजे, केंद्राने काय केले त्याच्याप्रमाणे आपण केलं पाहिजे. असू शकतं, वाटू शकतं, वाटणं स्वाभाविक आहे. आणि कोणी खरंच आपल्याहून काही चांगल्या गोष्टी केल्या असतील तर त्यांचं अनुकरण करायला मला कधीही कमीपणा वाटणार नाही. जर का ते अनुकरण करून माझ्या राज्याचं हित त्याच्यात साधलं जात असेल तर मी कोणाचंही अनुकरण करायला तयार आहे. मात्र हा सल्ला देताना खरंच आपल्या सरकारने काय केलेलं आहे हे सुद्धा आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे, फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी आपल्यासमोर पुन्हा एकदा गेल्या वर्षी काय आपली परिस्थिती होती, आरोग्य सुविधा काय होत्या, आणि ह्या बंधनाच्या काळामध्ये आपण काय करतो आहोत, काय केले हे सांगतोय. आपल्याला आठवत असेल की जेव्हा आपल्या राज्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये कोविडनी शिरकाव केला, करोनाने शिरकाव केला, तेव्हा आपल्या राज्यामध्ये फक्त 2 लॅब होत्या, चाचणी केंद्र होती, चाचणी करण्याच्या प्रयोगशाळा होत्या. एक आपल्या कस्तुरबामध्ये आणि दुसरी पुण्याला NIV मध्ये. मग आज काय, आजची परिस्थिती जर बघितली तर 29 एप्रिल 2021ला ज्या गेल्या वर्षी 2 प्रयोगशाळा होत्या त्या जवळपास आता 600च्या आसपास प्रयोगशाळा आपण वाढवलेल्या आहेत, राज्यभर केलेल्या आहेत. आणखीन वाढवतो आहोत, प्रयोगशाळा वाढवतो आहोत, चाचण्यांची क्षमता वाढवतो आहोत. चाचण्यासुद्धा आपल्याला कल्पना आहे की साधारणतः मी गेल्या वेळेला सांगितलेलं आहे की 80-85 हजार करत होतो, त्या जवळपास आता 2-2.5 लाखाच्या आसपास आणखीन वाढवतो आहोत, 3 लाखाच्या वरती आपण नेतो आहोत. तर ह्या गोष्टी आपण करतो आहोत. म्हणजे लॉकडाऊनसारखं करून हातावर हात बांधून, म्हणजे लॉकडाऊन बाहेर केल्याने हात पण लॉक करून बसले असं नाही आहे. आपण हातपाय हलवतो आहोत, आरोग्य सुविधा वाढवतो आहोत. जशी ह्या RT-PCR चाचण्यांच्या प्रयोगशाळांची मी तुम्हाला संख्या सांगितली, तशीच कोविड सेंटर्स, जी जम्बो सेंटर्स आपण उभारलेली आहेत, काही फील्ड हॉस्पिटल केली, काही ठिकाणी एक आपत्कालीन म्हणून हॉस्पिटलची उभारणी केली, काही ठिकाणी तर आपण हॉटेलमध्ये प्राथमिक स्वरूपाची हॉस्पिटल्स निर्माण केलेली. आणि अशी जर का संख्या पाहिली तर जूनमध्ये ही साधारणतः 2665 होती गेल्या जूनमध्ये. आता ही साधारणतः 5000 म्हणजे 5500च्या आसपास आपण केलेली आहे. 5500 कोविड केअर सेंटर्स हे आपण राज्यात उभारलेली आहेत. म्हणजे जवळपास दुप्पट. प्रयोगशाळा जर का बघितल्या, मगाशी सांगितल्या, त्या 2च्या 600 म्हणजे किमान 300 पट आपण वाढवलेले आहेत. जे आपण बेड्स म्हणतो, रुग्णशय्या, त्या जूनमध्ये किती होत्या गेल्या, त्या 3,36,000 होत्या आणि आता जवळपास 4,31,000 आहेत. आणखीन वाढवतो आपण. ऑक्सिजन, त्याच्यामध्ये ऑक्सिजनच्या किती होत्या, जूनमध्ये 42,800 साधारण होत्या, आता 86,000च्या आसपास ऑक्सिजनच्या खाटा आपण त्यांची सुविधा निर्माण केलेली आहे. ICU बेड्स किती होते, गेल्या जूनमध्ये साधारणतः 11,882 होते, आता 28,937 म्हणजे 2.5 पट वाढ केलेली आहे. व्हेंटिलेटर्स, काही जण म्हणतात की व्हेंटिलेटर्स केंद्राने एवढे दिले होते ना, आपण कुठे नाही म्हणत नाही, पण त्यातले दुरुस्त नादुरुस्त जरी पकडले तर गेल्या वर्षी जूनमध्ये 2020 जूनला साधारणतः 3,744 व्हेंटिलेटर्स आपल्याकडे होते. आता 29 एप्रिल म्हणजे कालच्या तारखेला साधारणतः 11,713 हे व्हेंटिलेटर्स आपल्या राज्यामध्ये आहेत. म्हणजे आपण ही एवढी वाढ करतो आहोत. प्रश्न काय येतो, मी मागेही आपल्याला सांगितलं
की बेड्स आपण वाढवू शकतो, इतर काही गोष्टी वाढवू शकतो, पण डॉक्टर्स, नर्सेस आणि आता तर वेगळीच अडचण आली, ऑक्सिजन. ऑक्सिजन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती लागायला लागलाय आणि लागतोय. काही वेळेला म्हणजे AC मध्ये बसलो तरी परिस्थिती ऐकून घाम फुटतो. ऑक्सिजन आत्ता नाही मिळाला तर काय होणार हा एक मोठा प्रश्न असतो. मी आपल्याला गेल्या वेळेला सांगितलं होतं की आपल्या राज्याची रोजची ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता ही साधारणतः 1200 मेट्रिक टन आहे रोजची. आज आपण साधारणतः 1700च्या आसपास मेट्रिक टन हा रोजचा वापरतोय. केंद्राने आपल्याला 1200च्या वरचा साधारणतः 500च्या आसपास जो मेट्रिक टन लागतोय तो इतर राज्यातून आणण्याचा एक कोटा ठरवून दिलेला आहे की इतर राज्यातून तुम्ही हा ऑक्सिजन घेऊ शकता किंवा घ्या. आता त्यातली काही ऑक्सिजन जिथून आणण्याचे प्लांट आहेत ते जवळ आहेत, काही शेकडो किलोमीटरवर आहेत, काही हजारो किलोमीटरवरती आहेत, पण तरी देखील आपण बाहेरून आणणारे ऑक्सिजन, मिळणारा ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचेही पैसे देतो आणि ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी मग ते टँकर असतील, रेल्वे असतील, इतर कोणत्याही गोष्टी असतील त्याचेसुद्धा पैसे वेळेवर देऊन आपल्या राज्यामध्ये आपला प्रयत्न चाललेला आहे. ही फार मोठी विचित्र परिस्थिती आहे की वेळेवर ऑक्सिजन सर्वत्र पुरवणे हा आपला फार मोठा प्रयत्न चालू आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने किंबहुना आपल्या सगळ्यांचे जे काही आशीर्वाद आहेत त्याच्यामुळे आपण ही परिस्थिती नाही म्हटलं तरी थोडी समतोल राखण्याचा, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र रुग्णवाढ अधिक झाली तर मात्र मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. सुदैवाने रुग्णसंख्या ही स्थिरावलेली आहे. ऑक्सिजन आपण अगदी काठोकाठ किंवा कट टू कट ज्याला म्हणतो तशा पद्धतीने हा पुरवत आहोत. तशीच एक परिस्थिती ती म्हणजे अचानक आता रेमडेसिवीरची मागणी ही फार मोठ्या प्रमाणात वाढली. सगळ्यांना रेमडेसिवीर पाहिजे. रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये मागे कदाचित मी आपल्याला सांगितलं असेल नसेल, परंतु आपल्याला रोजची सरासरी 50,000 इंजेक्शनची आवश्यकता आहे. आपण आज किती मिळवत आहोत तर केंद्राने, कारण ह्याचं जे वितरण आहे तर ऑक्सिजनसारखं केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनचं सुद्धा वितरण हे स्वतःच्या हातात घेतलेलं आहे. कोणत्या राज्याला किती, कारण परिस्थिती फारच वाईट आहे. प्रत्येक राज्याला ऑक्सिजन पाहिजे, इंजेक्शन्स पाहिजे, रेमडेसिवीर पाहिजे, व्हेंटिलेटर्स पाहिजेत. तर आपल्याला साधारणतः सुरुवातीला केंद्राने दर दिवशी 26,700-800च्या आसपास ही इंजेक्शन्स मिळतील अशी व्यवस्था केली होती. आपली मागणी 50,000ची आहे. मग त्याच्यानंतर मी माननीय पंतप्रधानांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. त्याच्यानंतर 43,000 दर दिवशी अशी मागणी आपली मागणी मान्य झाली. मागणी म्हणजे आपल्याला 50,000 पाहिजे, पण 43,000ची सोय करण्यात आली. आज साधारणतः 35,000च्या आसपास ही रोजची इंजेक्शन्स आपल्याला मिळत आहेत. त्याचे सुद्धा आपण पैसे देऊन ही इंजेक्शन्स घेतो आहे. मात्र ही इंजेक्शन्स पुरवत असताना एक गोष्ट मात्र मी राज्यातील तमाम जे कोविड केअर सेंटर्स आणि कोविडच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर्स आहेत त्यांनाही सांगतोय आणि रुग्णांनाही सांगतोय, त्यांच्या नातेवाईकांनी सांगतोय की नीट लक्षात घ्या. WHO किंबहुना आपल्या टास्क फोर्सनी आणि केंद्राच्या डॉक्टर्सनी सुद्धा, तज्ज्ञांनी सुद्धा आपल्याला एक सावधानतेचा इशारा दिलेला आहे. तो म्हणजे रेमडेसिवीरचा अनावश्यक अनाठायी वापर करू नका. गरज नसेल तर रेमडेसिवीर वापरू नका, कारण गरज नसताना दिलं आणि जरुरीपेक्षा जास्त दिलं तर औषधाचे दुष्परिणाम सुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून मी सर्वांना सांगतोय की रेमडेसिवीर द्यायचं की नाही हा जो काही निर्णय आहे तो आपल्यावरती उपचार करणाऱ्या डॉक्टरांना घेऊ द्या. याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे रेमडेसिवीरचा तुटवडा आहे, अजिबात नाही. तो तर आपण आणतो आहोत. जसजसा साठा आपल्याला पुरवठा वाढतोय तसतसं आपण ते वितरण करतोय. पण अनावश्यक रेमडेसिवीरचा वापर हा आपण करू नये अशी माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे. या सगळ्या गोष्टी सांगत असताना ऑक्सिजन हा एक विषय आहेच. ऑक्सिजनबद्दल मी आपल्याला सांगितलं की ऑक्सिजन हा आपल्याला किती लागतो, किती मिळतोय. मग तुम्ही विचाराल की हे असं किती दिवस चालणार, आणखीन किती दिवस आपण बाहेरून ऑक्सिजन आणणार. मी कालच आपण वृत्तपत्रात वाचलं असेल की कालच मी आपल्या राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मी त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की गेल्या काही दिवसांमध्ये आपण संपूर्ण राज्यात, जिल्ह्यांमध्ये, तालुक्यामध्ये जी काही हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये
ऑक्सिजन निर्माण करणारे किंबहुना ऑक्सिजन पुरवणाऱ्या प्लांटची व्यवस्था करा. त्याप्रमाणे आपण टेंडरसुद्धा काढलेले आहेत, खरेदी सुरू झालेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की एखादी गोष्ट प्लांट उभा करायचा असेल तर तो प्लांट त्याच्या उभारणीसाठी नाही म्हटलं तरी 15-20 दिवस हे लागतात आणि तो कार्यान्वित करण्यासाठी एक साधारणतः 20-25 दिवस काळ लागू शकतो. म्हणजेच काय की काही ठिकाणी आपण काम सुरू केलेलं आहे, येत्या काही दिवसामध्ये हे सगळे प्लांट्स आपले सुरू होतील आणि त्याच्यानंतर मात्र मला खात्री आहे एकतर वेळ तशी येणार नाही, पण कोविडची जर का तिसरी लाट जरी आली तरी ऑक्सिजन आपल्याला कुठेही कमी पडू द्यायचा नाही. ही एक आपण तयारी केलेली आहे. त्याचं फळ हे त्यावेळेला नक्की मिळेल, पण ती वेळ येऊ नये ही माझी एक प्रार्थना आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की याच्यामध्ये काय काय करावं लागतं. आता ताबडतोबीने काय करायचं, तर काही ठिकाणी आपण हाही एक प्रयत्न केलेला आहे आणि करतो आहोत की लिक्विड ऑक्सिजन हा त्याची ने-आण करता येऊ शकते, पण गॅस ऑक्सिजन त्याची ने-आण करता येणं हे शक्य नसतं. मग काय करायचं, तर जिथे जिथे हा गॅस ऑक्सिजन उपलब्ध आहे तो वाहून नेता येणं शक्य नसल्याने आपण त्याच्या बाजूला कोविड केअर सेंटर टाकतो आहोत. म्हणजे ऑक्सिजन जर का रुग्णापर्यंत नेऊ शकत नसू तर रुग्ण हे त्याच्या बाजूला आणतो आहोत आपण. हाही एक प्रयत्न करतो आहे आणि अशा प्रयत्नामध्ये आपण महाजनकोच्या खापरखेडा आहे, अकोला आणि परळी येथील केंद्रानजीकच्या केंद्रानजीक आपण मोठ्या प्रमाणावरती जम्बो कोविड सेंटर टाकतो आहे. अगदी नागोठण्याला करतो आहे रिलायन्सच्या प्रकल्पाच्या बाजूला. त्याच्यानंतर पेणमध्ये आपण JSW कंपनीच्या रुग्णालयात तिथे सुद्धा आपण हे जम्बो केअर सेंटर करतो आहोत. म्हणजे कोणताही प्रयत्न आपण सोडत नाही. लॉयड स्टीलच्या वर्धा परिसरामध्ये 1000 बेडची आपण सुविधा निर्माण करतो आहोत. कुठेही आपण सोडत नाही आहोत. त्याचबरोबर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोठ्या प्रमाणावरती आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातही झालेली आहे. सुमारे 250 PSA ऑक्सिजन प्लांट 250 त्याच्यात 10 सुमारे केंद्राने दिलेले आहेत. एक 10च्या आसपास हे प्लांट आपल्याला केंद्र सरकारने दिलेत, पण राज्य सरकार आपल्या माध्यमातून आपल्या खर्चाने सुमारे 250 PSA ऑक्सिजन प्लांट हे लावतो आहोत आणि येत्या काही दिवसात हे कार्यान्वित होतील. चाचण्यांची सुद्धा मी तुम्हाला परिस्थिती सांगितलेली आहे की रोज सुमारे 2.5 लाख चाचण्या आपण करतो आहोत. त्या आणखीन 3 लाखाच्या वरती आपण जाणार आहोत. याच्यामध्ये सुद्धा सुमारे 60% आसपास 60 ते 70% या RT-PCR आहेत आणि उरलेल्या ह्या रॅपिड अँटीजेन टेस्ट आहेत. म्हणजे आपण सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण होतंय काय की काही वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना गेलं वर्ष हे एवढं ताणतणावाचं गेलेलं आहे आणि तो ताणतणाव कमी होण्याच्या ऐवजी आणखीन वाढलेला आहे. म्हणजे गेलं वर्षभर आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा, मग ती आपली डॉक्टर्स वगैरे सगळी मंडळी आली आणि यंत्रसामुग्रीसुद्धा ही एक क्षणसुद्धा उसंत न घेता ही चालते. मग ते ऑक्सिजन प्लांट चालू आहेत, AC चालू आहेत, व्हेंटिलेटर चालू आहेत, सगळ्याच काही गोष्टी चालू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यासुद्धा ताण किती सहन करणार. मग आपण पाहिलं असाल की गेल्या काही दिवसामध्ये काही ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. नाशिकला ऑक्सिजन प्लांटमध्ये लिकेज झालं. त्याच्यानंतर विरारच्या इकडे AC ब्लास्ट झाला, तिकडे ऑक्सिजन होता, त्यांनी एवढा भडका घेतला की हालचाल करायला वेळ मिळाली नाही. अशा काही दुर्घटना ह्या घडताना दिसत आहेत. आणि मग पंचायत अशी होते की स्वतःच्या जीवाचा विचार न करता जीवावर उदार होऊन जे सगळे आपले कर्मचारी आहेत, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉयज सगळे हे हताश होऊन जातात. म्हणजे मी नाशिकची दुर्घटना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांशी झूम कॉन्फरन्स केली. अक्षरशः तुम्हाला सांगतो काही जण माझ्याशी बोलताना रडायला लागले होते की आम्हाला बघवत नव्हतं ते दृश्य की समोर ज्यांच्यासाठी आम्ही पूर्ण आटोकाट प्रयत्न करून जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो ते रुग्ण ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे तळमळताना आम्हाला पाहवत नव्हतं. काय करू शकतो. ह्या अशा दुर्घटना. त्याच्यानंतर परभणीमध्ये ऑक्सिजनच्या लाईनवरतीच तिकडे वादळी वारं सुटलं आणि ऑक्सिजनच्या लाईनवरतीच झाडाची फांदी पडली. दुर्घटना झाली नाही हे नशीब, पण अशा काही अकल्पित घटना ह्यासुद्धा घडत आहेत. आणि म्हणून मी याही सूचना दिलेल्या आहेत. एक तर ज्या जम्बो कोविड सेंटरची आपण उभारणी केलेली आहे, ज्याला आपण फील्ड हॉस्पिटल्स म्हणू, जी तात्पुरत्या स्वरूपाची, त्याला सुद्धा आता काही ठिकाणी 1 वर्ष होत आलं. आता पावसाळा तोंडावर आलेला आहे. अतिवृष्टी होणार, सततवृष्टी होणार, वादळ येणार, विजा कडाडणार, मग कुठे पूर येईल, पाणी घुसेल. म्हणून मी ह्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की एक तर जी अशी जम्बो कोविड केअर सेंटर्स उभारलेली आहेत
त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा, फायर ऑडिट करा, एक मजबूत आहे की नाही बघा. नवीन उभारताना पाणी जाणार नाही, पाणी साचणार नाही, पाणी आतमध्ये येणार नाही, कुठे आग लागणार नाही, ऑक्सिजनची गळती होणार नाही. ज्या ज्या काही गोष्टी घडू शकण्याची एक शक्यता आहे, दुर्घटना ज्याच्यामुळे घडू शकते, ह्या टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करा. आणि हा आटोकाट प्रयत्न करताना ठीक आहे, ज्याची कामं जो तो करेल, फायर ऑडिट करण्याचं काम तो हा मुक करेल, ह्याचं काम तमुक करेल, पण आता आपल्याला एक कुटुंब म्हणून, एक टीम म्हणून काम करायचं आहे. जरी एखादी गोष्ट आपल्या लक्षात आली काम करताना की इकडे काहीतरी गडबड आहे, इकडे काहीतरी होऊ शकतं, तर तात्काळ आपल्या वरिष्ठांच्या ते लक्षात आणून द्या. की येता जाताना वाटलं की अरे काहीतरी बरोबर नाही आहे, ह्यानी मोठं काहीतरी घडू शकतं. ज्याप्रमाणे भंडाऱ्याला त्या लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये आग लागली, त्यांचं ते उपकरण पेटलं. तर अशा काही गोष्टी जर का आपल्याला वाटल्या तर कृपा करून मी सर्व ह्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना सांगतोय की आपल्याला कुठे काही वाटलं तर ते ताबडतोब सुधारण्यासाठी आपल्या वरिष्ठांना कळवा. या गोष्टी आपल्याला आता कराव्या लागतील, बघाव्या लागणार आहेत. जसं ही एक व्यवस्था आपण केली, तशीच मी ह्या निर्बंधाची घोषणा करताना आपल्याला मगाशी जे बोललो की रोजी कदाचित मंदावेल पण रोटी थांबू देणार नाही. आणि मग या निर्बंधाच्या काळासाठी आपण सुमारे 5,500 कोटी, सुमारे 5,500 कोटी एवढ्या रकमेचं एक प्रचलित शब्द आहे पॅकेज, एक पॅकेज जाहीर केलं. मग पॅकेज जाहीर केलं, पुढे काय झालं? जाहीर केल्यानंतर तसंच झालं का नुसतं जाहीर केलं आणि थांबलं? नाही आहे, तसं नाही आहे. आपल्याला कल्पना आहे की सुरुवातीला आपण जी शिवभोजन थाळी 10 रुपयात सुरू केली गोरगरिबांचं पोट भरायला, ती या कोविड काळामध्ये गेले वर्षभर 5 रुपयांनी केली होती. आता पुढचे 2 महिने आपण ती मोफत देतो आहोत. आणि मग गेल्या काही दिवसात जेव्हापासून ही मोफतची घोषणा केली त्याच्यानंतर 15 लाखाहून अधिक मी म्हणेन आपल्या नागरिकांना ज्यांचं अन्न किंवा ज्यांचं जेवण ह्या शिवभोजनवरती आहे त्यांना आपण त्याचा नाही म्हटलं तरी एक लाभ देऊ शकलो. किमान 15 लाखाहून अधिक नागरिकांना ह्याचा एक शिवभोजनचा त्यांनी स्वाद घेतलेला आहे. आत्तापर्यंत एकूण जर का बघितलं तर 3,94,00,000 म्हणजे जवळपास 4 कोटी लोकांना ह्याचा लाभ झालेला आहे आत्तापर्यंत पूर्ण वर्षामध्ये. आणि आपल्या राज्यात सुमारे 890 शिवभोजन केंद्र सुरू झालेली आहेत. तसंच संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ वेतन, विधवा निवृत्ती वेतन व दिव्यांग निवृत्ती वेतन याच्यात 35 लाख लाभार्थींना एप्रिल व मे या 2 महिन्यांचे प्रति महिना 1,000 प्रमाणे 2 महिन्यांचे अर्थसहाय्य देण्यासाठी आपण 1,428 कोटी निधी वितरित केलेला आहे. 1,428 कोटी. 7 कोटी लाभार्थींना, ज्यांना आपण म्हटलं होतं की मोफत गहू आणि तांदूळ, तर 7 कोटी लाभार्थींना मोफत गहू तांदूळ वाटप सुरू झालेलं आहे. त्याच्यात सुमारे 6,240 मेट्रिक टन गहू आणि 4,817 मेट्रिक टन तांदूळ हा आतापर्यंत वितरित केला गेलेला आहे. महाराष्ट्रामध्ये इमारत व इतर बांधकाम कामगार आहेत, त्या कामगार मंडळाच्या स्वतःच्या निधीमधून प्रत्येकी 1,500 रुपये अर्थसहाय्य करण्याची आपण घोषणा केली होती. आत्तापर्यंत 13 लाखापैकी सुमारे 9,17,000 कामगारांच्या खात्यात त्यांच्या पैसे जमा झालेले आहेत. घरेलू कामगारांसाठी कल्याणकारी सहाय्य देण्यासाठी 50 कोटी रुपये निधी वितरित झालेला आहे. नगर विकास विभागाकडून फेरीवाल्यांसाठी सुद्धा जी एक आपण योजना जाहीर केलेली आहे, 1,500 रुपये जी फेरीवाल्यांना आपण आर्थिक मदत करतोय नोंदणीकृत, त्याची सुद्धा कार्यवाही सुरू झालेली आहे. आदिवासी कुटुंबांना साधारणतः 11.5 लाख लाभार्थी आहेत. त्याच्यामध्ये त्यांना प्रति कुटुंब 2,000 हे आपण खावटी चा लाभ जो देण्याची योजना जाहीर केली त्याच्यात सुद्धा कार्यवाही सुरू झालेली आहे. म्हणजे आपण कुठेही गप्प बसलेलो नाही आहोत. ऑक्सिजन करतोय, रेमडेसिवीर मिळवतोय, रुग्णसंख्या लक्षात घेऊन सुविधा वाढवतो आहोत. जी मदत केलेली जाहीर त्याची सुद्धा आपण अंमलबजावणी करतो. कुठेही आपण कमी पडत नाही आणि ते कमी पडू देणार नाही. त्याचप्रमाणे जो जगाचा अनुभव आहे त्या जगाच्या अनुभवापासून आपण वेगळा अनुभव घेऊ शकणार नाही याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. म्हणजे काय की संपूर्ण जगात लाटांमागून लाटा येत आहेत. पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली, तिसरी लाट, चौथी लाट. किती लाटा येणार, आपल्यावरती किती प्रयत्न आपण कसोशीने करतोय त्याच्यावरती ते अवलंबून राहणार आहे. पहिली लाट येऊन गेली, दुसरी लाट ही आत्ता आपण अनुभवतो आहोत.
ब्रिटननी दुसरी लाट अनुभवलेली आहे, आता तिकडे थोडी शांतता आलेली आहे. पण तिसरी लाट येणारच नाही असं कोणी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. किंबहुना आता तज्ज्ञ म्हणायला लागलेले आहेत की तिसरी लाट ही सुद्धा येणार आहे. मग आत्तापासून आपण तिसऱ्या लाटेच्याही संकटाला तोंड देण्याची तयारी ही सुरू केलेली आहे. हे आता आपण ऑक्सिजन वगैरे जे काही वाढवत आहोत त्याला कदाचित आणखीन 8-15 दिवस लागतील. पण तिसरी लाट आली तरी देखील त्याचे एवढे घातक आणि गंभीर परिणाम महाराष्ट्रावरती होऊ द्यायचे नाहीत या निश्चयाने आपलं सरकार आता कंबर कसून मैदानात उतरलेलं आहे. तसं ते उतरलेलं होतंच. पण झालं काय की दुसरी लाट येण्याची अपेक्षा होती, साधारणतः ती येईल अशी एक अपेक्षा होती. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती येईल अशी कोणाचीच अपेक्षा नव्हती. देशात कोणाचीच तशी तयारी नव्हती आणि ती आली. आता तिसरी लाट आल्यानंतर जर का पुन्हा थोडीफार निर्बंध लावण्याची आवश्यकता वाटली तरी देखील अर्थचक्र थांबता कामा नये. म्हणून आपल्याला कल्पना आहे, मी गेल्या महिन्यात एकदा दोनदा आपल्या राज्यातील प्रमुख उद्योजकांशी बोललेलो आहे. सर्व कामगार संघटनांच्या युनियन लीडर्सबरोबर बोललेलो आहे आणि त्यांना सुद्धा तिसऱ्या लाटेची तयारी करताना काय काय तयारी मला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे किंवा त्यांनी काय करायला पाहिजे ह्याची मी त्यांना कल्पना दिलेली आहे. म्हणजे आपण सर्व थरावरती सर्व पातळीवरती प्रयत्न करतो आहोत आणि मला खात्री आहे की ही तिसरी लाट आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण थोपवल्याशिवाय राहणार नाही. आपल्यावरती सुरुवातीला काही जणांनी टीका केली की महाराष्ट्र काय करतोय, महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या बघा कशी वाढते, लॉकडाऊन लावू नका, आम्ही आता सहन करणार नाही. पण आता जर का आपण तो लॉकडाऊनसारखी परिस्थिती, हे निर्बंध लावले नसते तर काय परिस्थिती झाली असती हे देशातलं इतर चित्र बघितलं तर लक्षात येतं. आपल्यानंतर आजूबाजूच्या राज्यांनी सुद्धा लॉकडाऊन लावलेले आहेत. थोडक्यामध्ये काय की हा व्हायरस आहे आणि हा व्हायरस त्याचं मार्गक्रमण हा त्याच्या पद्धतीने करतोय, ते काही आपल्या हातामध्ये नाही आहे. आता हे सगळं सांगून झाल्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे लसीकरण. गेल्या साधारणतः जानेवारीपासून लसीकरणाला आपल्या देशात सुरुवात झाली. आज लसीकरणाची परिस्थिती काय आहे तर सुमारे 1,58,00,000 नागरिकांचे लसीकरण आपण पूर्ण केलेले आहे. म्हणजे कदाचित आपण देशामध्ये लसीकरणाच्या बाबत नंबर 1चं राज्य आहोत. चाचण्यांच्या बाबतीत सुद्धा कदाचित आपण नंबर 1चं राज्य असू. आरोग्य सुविधांच्या बाबतीत सुद्धा कदाचित आपण देशात नंबर 1चं राज्य असू. पण दुर्दैवाने त्याचबरोबरीने रुग्णवाढीमध्ये सुद्धा आपण फार पुढे आहोत. आणि मग ही परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर आपण जे काय आता ठरवलेलं आहे, कारण आपल्या 2 विनंत्या माननीय पंतप्रधानांनी मान्य केल्या. एक म्हणजे सुरुवातीला मी विनंती केली होती की 45 वयापर्यंत, म्हणजे वयाच्या नंतर वरून सुरू केली ज्येष्ठ नागरिक म्हणून, तर आधी ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60, 55, 50, तर मी म्हटलं तर 45 आणि अधिक, म्हणजे ही जी काय वयोमर्यादा आहे ती 45 पर्यंत तुम्ही खाली आणा. तशी त्यांनी ती आणली. त्याच्यानंतर मी विनंती केली होती की 25च्या वरील सर्वांना लस देण्याची आम्हाला अनुमती द्या. ती तर त्यांनी 18पासून सुरू केली. त्याच्याबद्दल मी माननीय पंतप्रधानांचे धन्यवाद मानलेलेच आहे, त्यांना त्यांचे आभार मानलेले आहेत, धन्यवाद दिलेले आहेत. आता 1 मेपासून 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने आपल्यावर टाकलेली आहे आणि आपण ती समर्थपणाने पेललेली आहे. 18 ते 44 या वयोगटात सुमारे 6 कोटी नागरिक हे आपल्या राज्यामध्ये आहेत. सुमारे 6 कोटी, म्हणजे 6 कोटी. आणि जर का त्यांना त्यांना 2 डोस द्यावे लागतात, म्हणजे 6 कोटी अधिक 6 कोटी 12 कोटी डोसेस हे आपल्याला लागणार आहेत. 12 कोटी डोसेस कसे आणणार, पैसे कुठून आणणार? आर्थिक चणचण आहे. आर्थिक चणचण आहे, जरूर आहे. पण आपल्याला शेवटी जीव महत्त्वाचा आहे. माझा प्रत्येक नागरिक, त्याचा जीव मुख्यमंत्री म्हणून मला आणि आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारला महत्त्वाचं आहे. आणि मग हे एकदा ठरवल्यानंतर 12 कोटी डोसेस जी काय किंमत असेल ती किंमत एक रकमी एका चेकने देऊन आपण ही संपूर्ण लस घेण्याची तयारी आणि आपली क्षमता ही ठेवलेली आहे. जर आज आपल्याला 12 कोटी डोसेस मिळत असतील तर त्याची सर्व किंमत, त्याची जे काय पैसे असतील ते एक रकमी एका चेकने देऊन हे आपण घेण्याची तयारी ठेवलेली आहे. ती एवढ्यासाठी की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला या संकटातून बाहेर पडायचं आहे. ही आपली ताकद आहे, ही आपली क्षमता आहे आणि ही ताकद ही तुमच्याच आशीर्वादाची ताकद आहे.
ही काय आम्ही इकडून तिकडून नाही आणलेली. पण होतंय असं की ज्याप्रमाणे रेमडेसिवीर आहे, ऑक्सिजन आहे, त्याचप्रमाणे या लसीचा सुद्धा एक पुरवठा त्याला मर्यादा आहे. ज्या लस उत्पादकांशी आम्ही बोलतो आहोत, आज तरी आपल्या देशामध्ये 2च लस उत्पादक आहेत. एक सिरम पुण्याला आहे आणि भारत बायोटेक आहे. या दोघांची आपण बोलतोय. तिसरी स्पुटनिक ही येणार म्हणतात, त्यांच्याशी आपण बोलतोय. ज्या ज्या कंपन्या ज्यांना परवानगी मिळेल त्या सर्वांशी आपण बोलणार आहोत किंबहुना बोलतो आहोत. पण तूर्त तरी आज ह्या 2 कंपन्या ज्या प्रमुख आहेत त्या दोघांची उत्पादन क्षमता लक्षात घेतली तर आपल्याला हा जो काय साठा आहे, हा जो काय पुरवठा आहे तो परत केंद्राने ठरवून दिलेला आहे. आणि कालच पत्र आले की या मे महिन्यामध्ये आपल्याला सुमारे 18 लाख आणि काहीतरी लसचे डोस हे मिळणार आहेत. हे 18 ते 44. माझी अपेक्षा आहे की या व्यतिरिक्त 45 वर्षाचा जो साठा आहे, पुरवठा आहे, तो नियमितपणाने केंद्र सरकार आपल्याला करत राहील. पण 18 ते 44 काही जणांचा असा गैरसमज कदाचित झाला असेल की केंद्र सरकार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं सुद्धा लसीकरण मोफत करत आहे. मला असं वाटतं की त्यांनी थोडी माहिती घेण्याची गरज आहे. केंद्राने स्पष्ट निर्देश तसे दिलेले आहेत की जी काही लस उत्पादित होते त्याच्यामध्ये 50% हे केंद्र सरकार घेणार आहे आणि उरलेल्या 50%मध्ये इतर सर्व राज्य, त्याच्यामध्ये काही उद्योग समूह आणि खाजगी हॉस्पिटल्स यांच्यासाठी हा 50% साठा किंवा जो काही कोटा आहे तो त्यांनी विभागून दिलेला आहे. मग आपली तयारी तर 12 कोटी डोस घ्यायची आहे. आपल्याला मिळत आहेत किती? या महिन्यात 18 लाख. आज आपल्याकडे 3 लाख आलेले आहेत. 3 लाख आज आलेले आहेत. 18 लाख ह्या महिन्यात मिळतील सांगितलेलं आहे. तारीख अजून मिळालेली नाही आहे. पण आता आपल्याला थांबता नाही येणार, अजिबात थांबून चालणार नाही. कारण या संकटातून बाहेर पडायचं असेल तर ज्याप्रमाणे ब्रिटनने केलं, त्यांनी त्यांच्या लोकसंख्येतला एक मोठा टक्का हा लसीचा पहिला डोस देऊन सुरक्षित केलेला आहे. आपल्याला सुद्धा त्याचप्रमाणे जावं लागेल. लस जशी मिळेल, जशी उपलब्ध होईल तशी ती घेऊन आपल्याला आपल्या नागरिकांना ती दिलीच पाहिजे आणि ते आपलं सरकार दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एक विनंती करायला आज मुद्दामून आपल्यासमोर आलेलं आहे. उद्यापासून आपण 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण हे जसजसं आपल्याला लसीचा पुरवठा मिळतोय तसतसं सुरू करतो आहे. 18 म्हटल्यानंतर युवा आलाच आणि युवा आला म्हटल्यानंतर उत्साह आलाच. काल सुद्धा आपण पाहिलं असेल की कोविन ॲप हे कोसळलं. जसं गेल्या वेळेला सुद्धा लसीकरण सुरू केलं आणि ते ॲप क्रॅश झालं, तसंच काल हे ॲप क्रॅश झालं. होणार, हे काही दिवस होणार. जोपर्यंत हे मार्गी लागत नाही तोपर्यंत ह्या थोड्या गोष्टी होणार आणि त्या होऊ नयेत म्हणून आज मी पुन्हा एकदा माननीय पंतप्रधानांना विनंती केलेली आहे, पत्र पाठवलेलं आहे की एक तर आपण केंद्र म्हणून प्रत्येक राज्यासाठी एक वेगळं ॲप तयार करून ते आपल्या मुख्य ॲपला जोडा किंवा सर्व राज्यांना त्यांची ॲप तयार करण्याची परवानगी द्या की प्रत्येक राज्य आपला ॲप तयार करेल आणि ती ॲप आपल्या मुख्य ॲपबरोबर जोडली जातील. आता हे झालं तर सुविधा अधिक वाढेल, लसीकरण त्याचं नोंदणी हे अधिक सुरळीत होईल. परंतु हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आज जसं आपण संयम दाखवत आहात तसाच संयम हा उद्यापासून आपल्याला दाखवावा लागेल. ॲपवरती नोंदणी करून ज्यांचं लसीकरण जिथे जिथे असेल त्यांना त्याच्याप्रमाणे माहिती मिळेल की कुठे आपण जायचं आहे, कधी जायचं आहे हे आपल्याला त्या ॲपवरनं कळेल आणि त्याचप्रमाणे आपण त्या केंद्रावरती जा. महत्त्वाची सूचना आहे ही. ह्याचं कारण असं की आपण फोटो बघतो आहोत. लसीचा पुरवठा फार मर्यादित आहे. लस उत्पादन हे आज मर्यादित क्षमतेमध्ये होत आहे. साधारणतः जून जुलैपासून ही क्षमता वाढेल अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे आणि तोपर्यंत लसीकरण केंद्रावरती गर्दी करणं हे हितावह नाही आहे. कारण जी झुंबड तिकडे उडताना दिसते, मी साहजिक आहे, मी समजू शकतो. आपल्याला सर्वांनाच बंधनाचा नाही म्हटलं तरी उभं आलेलं आहे, कंटाळा आलेला आहे आणि ज्या बातम्या आपण पाहतो आहोत, बघतो आहोत, त्या बघितल्यानंतर मन सुन्न होऊन जातं, विषण्ण होऊन जातं की काय चाललेलं आहे, कसं करायचं, काय म्हणजे नाही म्हटलं तरी या कोविडची दहशत आहे. तर त्या दहशतीतून बाहेर पडण्यासाठी, भीतीतून बाहेर पडण्यासाठी लसीकरण केंद्रावरती गर्दी करून काही होणार नाही. आपल्याकडे लसीचा साठा ज्याप्रमाणे येतोय त्याचप्रमाणे तो दिला जाणार आहे. एक लक्षात घ्या, उद्यापासून 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांचं लसीकरण जे सुरू होते
उद्या पहिली लस दिली जाणार आहे, शेवटची नाही. माझं वचन आहे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे आपलं सरकार आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांची जबाबदारी जी लसीकरणाची केंद्राने राज्यावरती दिलेली आहे ती पूर्णपणे पेलायला आपलं सरकार समर्थ आहे. त्याची तयारी ही आपण पूर्ण केलेली आहे. 18 ते 44 आणि त्याच्यानंतर केंद्राकडून जो काही पुरवठा येतो 45 आणि अधिक, ह्या दोन्ही म्हणजे तमाम सर्व वयोगटातील 18 पासून पुढे नागरिकांच्या लसीकरणाची सोय हे आपण करतो आहोत. सुरुवातीला थोडीशी एक ती शिस्त येईपर्यंत आपल्याला वाटेल की गोंधळ उडतोय, पण तो गोंधळ उडू नये म्हणून कुठेही गर्दी करू नका. काही ठिकाणी मला तर आता अशी भीती वाटायला लागलेली आहे की ही लसीकरण केंद्रसुद्धा लसीकरण केंद्राच्या ऐवजी कोविड प्रसारक मंडळ होतात की काय, तर तसं कृपा करून करू नका. कारण आपण इतरांना सर्वांना शिस्त लावतोय की हे बाजारपेठामध्ये शिस्त पाहिजे, इकडे शिस्त पाहिजे, तिकडे शिस्त पाहिजे, आणि मग जिथे लसीकरण करतोय तिकडेच जर का शिस्त नसेल तर सगळं मुसळ केरामध्ये जाईल. म्हणून मी हात जोडून आपल्याला नम्र विनंती करतोय की उद्यापासून जसजशी आपल्याला ही लस उपलब्ध होत जाईल तसतशी आपण ही संख्या वाढवत जाणार आहोत. तूर्त आज आपल्याकडे 3 लाख लसी आलेल्या आहेत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी. त्याचं वितरण हे साधारणतः रुग्णसंख्या आणि लोकसंख्येच्या प्रमाणात केलं गेलेलं आहे. 3 लाख लसी हे फार म्हटलं तर त्रुटकच आहे, कारण काल परवाकडेच आपण 5 लाख डोस एका दिवसात दिलेले आहेत. 5 लाख डोस एका दिवसात. आपली क्षमता ही आपण 10 लाखापर्यंत पण नेऊ शकू. जर का आपल्याला 1.5-2 कोटी किंबहुना त्याहून अधिक डोस जर का मिळत गेले महिन्याचे, तर आपण दिवस रात्र मेहनत करू आणि लवकरात लवकर महाराष्ट्र या संकटातून बाहेर काढू. ही झाली आपली क्षमता, पण मर्यादा ही येणाऱ्या पुरवठ्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून मला असं वाटतं कुठेही गोंधळ गडबड करू नका, घाई करू नका. आपल्याला सर्वांना म्हणजे 18 पासून सर्व ह्या सगळ्यांचं लसीकरण हे सरकार करणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, कोणाचाही गैरसमज होण्याची आवश्यकता नाही. 18 ते 44 वयोगटातील सुमारे 6 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी जे 12 कोटी डोस आपल्याला आवश्यक आहेत ते एक रकमी चेकने खरेदी करण्याची तयारी आपल्या सरकारची आहे. मी आपल्या माध्यमातून आपल्या साक्षीने आपल्याकरता केंद्राला पुन्हा एकदा विनंती करतो आहे की आमची तयारी पूर्ण आहे. कृपा करून आपण ह्यामध्ये लक्ष घालून आम्हाला लवकरात लवकर जास्तीत जास्त लसचा पुरवठा उपलब्ध करून दिलात, लसचा साठा उपलब्ध करून दिलात, तर महाराष्ट्र हे नेहमी चांगल्या बाबतीमध्ये नंबर 1 वर राहिलेलं आहे. लसीकरणामध्ये सुद्धा आजसुद्धा नंबर 1 वर आहे. लवकरात लवकर आम्ही ह्या कोविडच्या संकटावरती मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास मला आहे. आणि म्हणून बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जे सहकार्य आजपर्यंत आपण मला केलं, ज्या माझ्या शब्दावरती आपण विश्वास ठेवला, मध्ये आपल्याला काही जणांनी भडकवण्याचा प्रयत्न केला, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे. कारण ह्या आपल्या संवादामध्ये मी कधीही कुठेही राजकारण आणणार नाही. राजकारण मी जाहीर सभेमध्ये जरूर करेन. जे कोणी गैरसमज पसरवत असतील त्यांच्यासाठी मी जाहीर सभा जरूर घेईन, पण जाहीर सभा घेण्याची आज वेळ नाही आहे. कुठेही सभा समारंभ हे आपल्याला करता कामा नये. जशा जाहीर सभा करता कामा नये, तशीच आणखीन एक गोष्ट की येत्या महिन्यामध्ये लग्न समारंभ त्याचे मुहूर्त खूप आहेत. बघा ना, पंचांग काढून बघा, तुमच्या मनात पण असेल की आता होणार कसं, तर त्याही बाबतीमध्ये आपल्याला नाईलाज म्हणून 25 जणांची मर्यादा टाकलेली आहे. आता काही जणांनी म्हटलं 2 तासात कसं होणार, आता करू काय. नाही तर काही जण मी हेही बघितलेलं आहे की 25 जणांची मर्यादा आहे ना, दर 15 मिनिटाला 25 तसं नाही. म्हणून नाईलाज आहे आपला. थोडंसं ह्या परिस्थितीचं गांभीर्य सगळ्यांनीच लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तसं ते आपण घेतलेलं आहे. मग लग्न समारंभ असेल, धार्मिक, राजकीय, सामाजिक कोणतेही कार्यक्रम, त्याला आपण बंधनं घातलेली आहेत. इतर कार्यक्रमांतर आपण बंदीच घातलेली आहे. तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे की लग्न समारंभसुद्धा आपण शिस्तीने थोडेसे पार पाडा. उत्साहाला थोडंसं आपल्याला बंधन घालावं लागेल, उत्साहाला मुरड घालावी लागेल. ती जर का घातली तर लवकरात लवकर आपण या संकटातून मोकळे होऊ. आणि म्हणून पुन्हा एकदा आजपर्यंत जे सहकार्य आपण मला केलं आणि जे आशीर्वाद आपण मला दिलेले आहेत, या सरकारला दिलेले आहेत, हे असेच कायम ठेवा. तुमच्यासाठी हे सरकार जे जे करता येणं शक्य असेल ते केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच एक वचन आपल्याला देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आमचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, मनाला भावला असेल, तर लाईक करून नक्की सांगा. आपल्या कमेंटची देखील आम्ही वाट बघतोय. हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपला अमूल्य वेळ तुम्ही यासाठी दिला, त्याबद्दल मनापासून आभार. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला व्हायरल इंडियाला, तुमच्या माझ्या मराठी मातीतल्या व्हायरल इंडियाला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.